काय घडलं माहितीये का तुम्हाला? इथं आमच्या बाहेर छोटीशी नाली आहे, तर याच्यामधून काय झालं, कासव आला. इथं आला. मला पहिले तर असं वाटलं काय आहे, मला आधी ओळखू नाही आलं. नंतर ते चालत 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 इथपर्यंत आला. नंतर मी ओळखले कासव म्हटलं. मी कासव घेतला आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सध्या तुम्ही पाहू शकता. गाईस कासव आहे. किती नक्की आहे? 21 ना? हो. इथं बाहेर खाली 2 मिनिटं. पाहू शकता गाईस तुम्ही कासव चालत आहे. मला ते पहिले ओळखूच नाही आला बरं का. ते काय करते माहितीये का, तोंड हे करून टाकते ना मधात, तर वरती करायला मदत करे डबल. त्याचे डोळे किती दिसायला है ना. त्याला हे कर ना, एकदा मदत कर ना. कसं पाय हे मला ते बघतो. तू कधी पाहिलास? मी आत्ताच बघितलं 10-15 मिनिटात. आणि तू? मी पण आताच पाहिला. मला माहित नव्हतं आलंय म्हणून. मी आताच. खरं येऊ का आता? येऊ का गाईस? पाहू शकतो तुम्ही, त्यांनी मान किती वरती केलेली. हातला नाही, तू हात लाव ना एकदा. पूर्ण ला. नाकाला छोटे कोण हात लावते? नाकाला हात लावते. लाव ना. मस्त यार, लय छोटा आहे ना. हा गाईत पाहू शकता तुम्ही. पहिल्यांदा असा होता, मला ओळखूच नाही आलाय कासव म्हणून. ते डायरेक्ट पाय वगैरे तोंड वगैरे पूर्ण मधात घेतो तो आणि नंतर बाहेर काढते. पाहू शकता तुम्ही. ते इथून आला आणि इथं बसलेला होता फरशीवरती. ते लक्षातच नव्हतं आला मला आधी, नंतर लक्ष झालं. पण मी नाही ठेवायलो, भावाला देऊन टाकायलो. त्याला इंटरेस्ट आहे थोडासा, है ना. पाहिजे का नाही? घेतो ना. हा हो पाहिजे. त्याच मला चांगलं सांभाळशील ना. हो. काय कर माहिती का, याच्यात टाकून दे आपल्यावरच्या. हा त्यातले खायचं ते भेटते ना, ते रायगडला दुकान जमते ना. हो पेट शॉप. हा हो ना, पेट शॉपचे तुम्ही काय म्हणावं याला, नको राहू दे. मान बघ कशी ठेवली. हातावर घेईन त्याला. चांगलं सांभाळ बर का. हा थांब. चांगलं सांभाळ त्याला. मस्त आहे, 1 नंबर. याला हिंदी मध्ये काय म्हणतात रे? कचवा. कासव. अरे मला कमाल वाटेल यार, कसा आला असेल बे. हा इकडे ये ना, इकडे बाहेर ये ना. बरं काय असं इथं येण्यासारखं पण एवढं काय नव्हतं. हे इथं ते काय झालं, इथून आला पाय. हे इथं होता ते, हे इथून हे बघा कासव इथं होता पहिल्यांदा, नंतर याच्यातून इथं आला आणि असा चालत इथं आला. काय करायली? काय करू लागले? पाठशीन झाला. तर गाईस ते इथे आला, नंतर मला लक्षात आलं कासव म्हटलं. खूप छोटासा आहे गाईच. त्याचं तोंड तुम्ही पाहू शकता किती क्लिअरली दिसायले.
अबे डोळे त्याचे किती दिसायलेत पाय ना. हा? नंबर. त्याला चांगलं सांभाळ बर का. आणि कुठं ठेवशील? नाही टाकीमध्ये टाक तू. पाठी माग का वरच्या टाकी टाकायला? वरच्या टाकतो का? ठीक आहे. आणि हे गाईस ते त्याचं जेवण हे काय आहे ते पालक आहे ना गाईस ते पालक खाते. आणि आपण आता एक कुठं कोणतं शॉप म्हणलं तू? चेट शॉप. कुठे ते रायगडला आहे का? हो. तर तिकडे जाऊ आणि त्याला आणू खायला आपण काहीतरी. कासव त्याला खाली सोड बर त्या मनानं पळते पोहा स्पीड मध्ये. तू लांब होय सोडून दे. एक जागा थांबलं ते तर. हा आता चाललाय. अबे खूपच छोटा आहे यार रे. हा पिल्ले वगैरे देते का? अबे आताच कुठं देईन? नाही नंतर देईल का म्हणायला. ते बी माहित नाही तू नर आहे का माझा. मानपान किती वरती गेली त्यानं. गाईज एक असं सापडून आम्हाला जवळपास 4-5 दिवस झाले. पण ब्लॉग मी आता बनवायलो. दिसायलो का रे क्लिअर? दिसायलो. ते गाईज मी काय करतो माहिती का, सेल्फी कॅमेरा मधून व्हिडिओ घेत नाही, बॅक कॅमेरा मधून व्हिडिओ घेतो. त्याच्यामुळे मला बरोबर कळत नाही दिसतो का नाही. असा हाफ अर्धा खाली अर्धा वरती असं होते. दिसायलो ना राईट? तुला आवडला का असं पाळायचा? किती लंबी मान आहे गाईस त्याची पहा. उलटा कर रे एकदा. उलटा उलटा कसा आहे? उलटा बरोबर आहे. कर ना कर ना. चालतं चालते. तर गाईज एक नंबर कासव आहे. आणि असं म्हणतात शुभ असतं कासव. घरात आलेला कासव शुभ असते असं म्हणतात. काय केलं? उचल चला. अल्ला ठेव पाण्यात ठेव पाण्यात. हा याच्यामध्ये किती स्पीड न राहत पाहिजे. पाण्यातलं प्राणी त्याला पाणी वगैरे बदलावं लागत असेल ना 5-6 दिवसाला एकदा. हो 3-4 दिवसाला एकदा है ना. चालू आहे का येणं इकडं. तर गाईज आम्ही काय काय केलं. अरे यार ब्लॉग मध्ये बोलताना असं काऊन होतं यार. मला नाही माहित. हा मला नाही माहित. असं रियालिटी मध्ये किती फास्ट बोलतो आपण आहे ना. गौची वस्त्रे. तर काय रे म्हणजे पाणी जर इथपर्यंत असतं का मग बरोबर मग असं बाहेर आलं असतं मान्य.
तर गाईज सॉरी, मी म्हणलं की मला सापडला आधी, कासव मेन म्हणजे मला आधी सापडला नाही, खास तर याला दिसला ते, पहिल्यांदा याला दिसला ते, नंतर सेकंड टाइमला मला दिसला. हा, याला हे तिकडच्या घरी होतं, तर याला बोलून घेतलं मी. तो काय झालं, इथं थांबलेला होता असा, इथं उन्हामध्ये असा बसलेला होता उन्हामध्ये. तर त्याला डायरेक्ट दिसला, तो लगेच मला आवाज दिला, दादा दादा म्हणला. तुम्ही आलो बाहेर, लगेच मला ते ओळखू आलो. म्हणलं का असं काय. त्याने पहिल्यांदा काय केलं, ती मान आहे ना पूर्ण मधात घेतली होती, म्हणून ते ओळखू येत नव्हतं. नंतर लक्षात आलं की कासव आहे म्हणून. आपण याला काय करू माहितीये का, 4-5 दिवस राहू देऊ टाकीमध्ये, आणि नंतर काय करू, शेतामध्ये विहिरीत टाकू. विहिरीत राहील ना, राहील. हा तुला काय वाटते, काय पण जाईल नाही, सापडायचंच नाही आपल्याला. त्याच्यात आम्ही नाही, कशा विहिरीत आपण नव्हती बघितली. त्यांना काय नसतं, ते मित्र असते, पण सापडणारच नाही आपल्याला. ते लय भारी है ना. घरी काय करे, टाकीमध्ये टाक त्याला. हा हो, खायला ते नाही. अगदी त्याची मान असं त्याला घे रे, हातात घे ना, इकडे. आणि इथे येऊन ते इथं बसला होता गाई. हा, इथं बसला ते. नंतर त्यांनी काय केलं, झोपला होता तो, त्यांनी मान वगैरे पाय सगळे मधात घेतले. ते ओळखून आलं काय म्हटलं, तर त्याला टच केलं की ते लगेच त्याने ते मुंडकं बाहेर काढलं, ओळखू आलं कासव आहे म्हणून. खूप छोटा आहे गाईच, एवढाच आहे, एवढा असा. तुम्हाला याच्यावर ओळखू येणार नाही, पण खूप छोटा आहे. तुला कसा दिसला? मला हा, असंच दिसलं, तिथं होता. नाही रे, कसं म्हणते, चल. बरं, इकडे चल, इकडे. तू इथं उभा होता ना गाडीपाशी, हा, तर तुला असं कसं ओळखू कसा आला म्हणालो मी, ब्लॅक. मला हा, पुढे हालचाल करू लागलं, हालचाल. त्या समोर असं करत थांबते ते. बघा, दुसरी कोण जाई ना. जाऊ दे, चलते आता. अगदी तोंड करत दिसते भांडार. बघ, म्हणलं ना तुला. हा, दुसरी कोण जाते. बाहेर जाईन ती. खेळायला हातात घे ना. घे हातात. याचं काय नाव ठेवायचं? बघू गुगलवर. बघू. गुगल सर्च करू कासवची नावं काय असतात. काय नाव इकडे, काय नाव ठेवायचं तुझं? सांगू का? सांग ना. तू हसशील, लावू दे. नाही हसत नाही मी, सांग. टुकटुक. ते पळते ना, त्यामुळे टुकटुक. ते पळते म्हणून त्याचं नाव टुकटुक ठेवायचं. ठीक आहे. तर हाय टुकटुक. त्याला तो नाव नाही आवडलं. तर आजपासून गायचा टुकटुक नाव ठेवलेलं याचं आम्ही. ठीक, ठेव त्याला पाणी. पण बाहेर पण चांगलं राहतो रे ते, बिना पाण्याचा पण. तर ठीक आहे गाईज, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग याच्यापेक्षाही भारी ट्राय करू काढायचा. ये क्यों होता है यार ऐसा बोलने को? चला, व्लॉग में जैसा होता रियल में नहीं होता वाला. घे त्याला. तिकडे न्यायचं का?
चल निघ ना मग आताच नाही टाकायचा चल. तर गाईज भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आजसाठी एवढंच बस झालं. ओके बाय बाय. टाटा बाय बाय. चल बाय कर रे. बाय बाय. इकडे ये रे. बाय 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 बाय. बाय बाय. कासवाच नाव काय ठेवलं तू? टुक टुक काय? टुक टुक. टुक टुक. हम्म. ओके नाव नाही आवडलं म्हणून डोकं पडत होतं. ठीक आहे गाईज ठेवतो. केलं तसं. काही पकडा. मोबाईल पकड. चालू कर केलंय. चालू आहे. चालू आहे रे. चल हे करा काय कर हात खाली ठेव चांगला. नाही वरती असं नाही उडल ना ते. बसल्यावर बस. त्या टाकीत टाकून देतो. इकडे ये ना. ही आमची काळू मैना. इकडे. तर गाईज याच्या घरी चाललो मी. काय करू टाकीमध्ये टाकू कारण का आपल्या इथे टाकी आहे पण ती पॅक एकदम वरती. यांच्या 2 टाके असल्यामुळं वरच्या टाकीत ठेवता येते 4-5 दिवस आणि नंतर शेतात टाकता येते विहिरीमध्ये. 2-4 दिवस ठेवू त्याला कारण की खूप छोटा आहे ते. आणि ते रायगडला जायचं काय आहे ती पीठ शॉप काय म्हणलं पीठ शॉप ना पीठ शॉप ती जाऊ आणि काहीतरी त्याला आणू खायला. तर ठीक आहे गाईज बाय बाय.